कोरोना महामारीत महाराष्ट्रात डॉक्टर परिचारिका सोबतच आशा वर्करांचे मोठे योगदान आहे। कोरोना महामारीत ही कोणतीच तमा न बाळगता जीवाची पर्वा न करता त्यांनी शहरी व ग्रामीण भागात नागरिकांची माहिती घेऊन शासनाला माहिती दिली। मात्र अशा कोरोना काळात त्यांना तुटपुंजा 1000 रुपये मानधनावर काम करीत असताना कुटुंबातील सदस्यांची उपजीविका होत नाही। 33 रुपये रोज मानधनमध्ये आशा वर्करांनी सेवा ही दिली आहे। त्यांच्या मानधनात वाढ व्हावी याकरिता त्यांनी शासनाला निवेदनही दिले। एवढेच नव्हे तर आरोग्यमंत्री यांनाही निवेदन देऊन आपल्या समस्या मांडल्या। मात्र अद्यापपर्यंत शासनाने मानधनात वाढ केली नाही। अशा परिस्थितीत त्रस्त होऊन शेवटी भीम ब्रिगेडचे सदस्य राजेश वानखडे यांच्या नेतृत्वात मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे। या उपोषणात शेकडो आशा वर्कर सहभागी झाले आहेत। कोरोना महामारीत प्रोत्साहन भत्त्यामध्ये वाढ करून 8500 ते 9000 मानधन देण्यात यावं, अंगणवाडी सेविकाप्रमाणे प्रति महिना मानधन देण्यात यावं, शासकीय योजना लागू करण्यात याव्या अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या। मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन केले जाईल असा निर्धारही सर्व कर्मचाऱ्यांनी घेतला आहे। आज दिनांक 6 ऑक्टोबर 2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर अमरावती येथे भीम ब्रिगेड संघटनेच्या वतीने आशा वर्कर संघटनेचा आज इथे आमरण उपोषणाचा कार्यक्रम आम्ही इथे घेतलेला आहे। 3-3, 4-4दा निवेदन देऊन सुद्धा आमच्या जिल्हाधिकारी साहेबांनी कोणतीही आमच्या कामाची आणि आमच्या मिळणाऱ्या सुखसोयींची कोणतीही दखल घेतलेली नाही आहे। त्या कारणासाठी आम्ही इथे आमचं आमरण उपोषण आजपासून सुरू करत आहे। आमच्या जास्त तर नाही पण थोड्या बहुतच मागण्या आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना मान्य करण्यास लावल्या, परंतु त्यातही सरांनी आम्हाला 2च मागण्या मान्य केलेल्या आहे। 3 मागण्या आमच्या अजूनही स्थगित आहे। त्या म्हणजे कोविडमध्ये आम्हाला कामामध्ये त्यांनी 300 रुपये रोज भत्ता देण्यात यावा, तसेच काही जे आमचे पेंडिंग पैसा जो पडलेला इंद्रधनुष्य, आयुष्यमान भारत आणि MR अशा पद्धतीचे कामे 2018 आणि 19च्या आर्थिक वर्षामध्ये त्यांनी करून घेतले, परंतु मोबदला अजूनही आम्हाला त्याचा मिळालेला नाही। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।